हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान अशी आवरलेली आहे आणि आजचा व्लॉग करेक्ट 3:45ला स्टार्ट होते. बघू शकताय घड्याळात 3:45 वाजलेले आहेत. म्हणजेच आमचं घड्याळ 15 मिनिटं पुढं आहे. 3:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता काय केलं मी, चपात्या केल्या आणि भात पण केला. आमटी आहे आणि भाजीला म्हटलं तर संध्याकाळी आज मुलं अंड्याची पोळी ते काय करतातच मुलं. मिस्टर पण संध्याकाळी असणार आहेत, त्यांना पण ते करून देतील. म्हणून मी आता फक्त चपाती भात केला, आमटी आहेच. आणि संध्याकाळची सगळी तयारी माझी झालेली आहे. सोबत सकाळपासून काय काय झालं ते पण सांगते. सकाळी नेहमीप्रमाणे नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि डब्याला म्हटलं तर डब्याला मी चपाती भाजी केली होती. वाटाण्याची भाजी, चपाती, भात, आमटी असं होतं सकाळचं जेवण. आणि मुलगा छोटा गेला आज, त्याचा क्लास पण चुकला. कसा काय चुकला आज, कधी चुकवत नाही तसं. पण उठायला त्याला आज लेट झाला, त्यामुळे तो लेटच गेला आणि शाळेला तो वेळेत गेला. त्यामुळे त्याचा क्लास चुकला. मोठा मुलगा आज 11 वाजता गेला, तर तो म्हटलाय 4ला मी येईन म्हणून सांगितले. तर 4ला काय करेन ते पण सांगते. आता मला जायचं आहे कोल्हापूरला, मीटिंग आहे LICची, त्यामुळे. आणि नवीन नवीन जे काय प्लॅन आले त्याची माहिती घेण्यासाठीच आहे. तो म्हणजे सेमिनार टाईप असतं, मोठ्या अशा हॉटेलला असतं. मग तिथे संध्याकाळी जेवण पण आहे. मग जेवूनच मी तिथून येईन. त्यामुळे घरातल्यांचे कसं निष्काळजीपणा करून चालत नाही. मिस्टर आले ते बाहेरून आम्ही डबे आणतो. शक्यतो करून मला बाहेरचं अजिबात आवडत नाही. आपल्या घरातल्या माणसांना आपल्या हातचं हेल्दी खाणं किंवा जे काय स्वच्छतेनं आपण आपल्या डोळ्यासमोर बनवत असतो ते आपल्यालाच माहीत असतं. बाहेर कसं देतात काय माहीत नाही. तसं तर आम्ही आणतोय, पण अगदीच नसेल वेळ तरच आणतोय, नाही तर शक्यतो मी घरातलं जेवणच सगळ्यांना प्रेफर करते. असं कसं असे LICची कामं किंवा इन्शुरन्सची, विम्याची कामं सतत मला बाहेर जायलाच लागते. अचानक असं काहीतरी मीटिंग आली किंवा काहीतरी कॉल्स आले तर जायला लागतं. तर जायच्या अगोदर जर टायमिंग माझ्या जो असेल, माझ्या हातात वेळ असेल, तर मी त्याचा सदुपयोग लगेचच करून घेते. संध्याकाळचं जेवण काय असेल ते पोटभरीचं जेवण हेल्दी मुलांसाठी बनवूनच जाते. मला अजिबात त्यांची पोटाची हेळसांड केलेली अजिबात आवडत नाही पर्सनली. मिस्टरांचं तसं नसतं, कसं असेल तसं असेल. अचानक जाणं होते म्हटल्यावर तुला वेळ लागणार, नको करूस, तुला धावपळ होते, असं त्यांचं म्हणजे त्यांचं बरोबर म्हणजे माझ्याविषयी त्यांनी सहानुभूती दाखवत असतात नेहमी. पण साहजिक काय, नवऱ्याला बायकोची काळजी ही असणारच, नेहमी करतात काळजी. जेवणाचं काय असं माझ्यावर कधीच त्यांनी प्रेशर कसल्याच गोष्टीचं टाकलेलं नाही. पण आपली पण जबाबदारी आहे की आपण पण त्या पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित राहावं. म्हणजे घरातलं जे काय आपलं नियोजन आहे ते आपल्या हातात असतं लेडीजच्या. त्यामुळं लेडीजनं पण घरातलं व्यवस्थित करून वेळेचं नियोजन करूनच केलेलं कधी पण चांगलं, जेणेकरून घरातल्यांचं पण बॅलन्स राहतो. आपला जो काही व्यवसाय आणि बिझनेस आहे त्याचा सुद्धा बॅलन्स राहतो जर नियोजन व्यवस्थित केलं तर. नाही केलं तर मग सगळं चिडचिड होते. तू केली नाहीस, मी केलं नाही, तू केलं, असं होतंय. तर असं होता कामा नये. असं मला वाटतं सगळ्याच बाबतीत कोण परफेक्ट नसतेच, पण परफेक्ट आपणच करायचं असतं आपल्याला. आणि जेवढं शक्य होईल तेवढं घरासाठीच आपण राबत असतो आणि राबलंच पाहिजे. त्याशिवाय घरातली प्रगती होत नाही. एक लेडीज जर व्यवस्थित खंबीरपणे आपल्या घरच्या पाठीची सगळ्यांच्या म्हणजे सगळी मुलं असू देत किंवा आपले आई वडील असू देत किंवा आपला नवरा जरी असला तर त्यांच्या पाठोपाठ आपण जर व्यवस्थित पाठिंब्याने जर उभं राहिलो तर नक्कीच त्या घराची प्रगती होणार, ह्यात काही वादच नाही. तर चला मग आता येण्याची मी वाट बघते. तर त्याला खायला पण थोडं देणार आणि मगच मी बाहेर पडणार आहे. तर कोल्हापुरात काय काय होतंय ते पण तुमच्यावर शेअर करेन. आता कोल्हापूरमध्ये मी उतरलेली आहे. कुठे, तारा राणीचा पुतळा इथे, कावळा नाका असं म्हणतात, तिथे उतरलेली आहे. तिथूनच ओपल हॉटेल मागच्या वेळेला मी दाखवलं होतं. इथून मला चालत जावं लागणार आहे. आता मी बसनं आले होते आणि येतानाचा सीन सांगते काय झालं होतं. मोठा मुलगा 3:30ला येतो म्हटलेला, तो काय आला नाही आणि त्याच्याकडे पण किल्ली नव्हती. 5 वाजेपर्यंत मी वाट बघितली
आणि छोट्या मुलग्याकडं पण होती अगोदर किल्ली, पण यावेळेला मिस्टरांनी काढून घेतले होते. त्याच्यात अजून किल्ल्या होत्या, ते पाहिजे होती किल्ली म्हणून तशाच किल्ल्या त्याने दिलं आणि त्यामुळे त्याच्याकडे पण किल्ली नव्हती. आता काय करायचं हा प्रश्न होता. ॲक्च्युली मीटिंग होती संध्याकाळची 5ला कोल्हापूरमध्ये आणि मला तर इथून जायचं होतं बसनं ॲटलिस्ट 1 तास तरी लागतो आणि इथून मला स्टँडपर्यंत जायला आणि शाळेतून परत स्टॉपपर्यंत जायला एक अर्धा तास लागतो. चालतच जाणार होते, त्यामुळे एवढी धावपळ झाली. मिस्टरांचे फोनवर फोन येऊन गेले, मिस्टरांचा काव पण बसला. म्हणजे रागवले पण लवकर बाहेर पडता येत नव्हतं का, कारण येईल म्हटलं 3:30 वाट बघितली, 4:30पर्यंत येईल म्हटलं, तर तो काय आलाच नाही. वाट बघून बघून शेवटी इतकी मी कंटाळले, काय बोलायचं काम नाही. 5ला मग गेले. तर हे बघा कोल्हापूरमधलं सयाजी हॉटेल मी थोडंसं दाखवाले बाहेरून. असं आहे, खूप छान मोठ्या मोठ्या आपल्या अभिनेत्री वगैरे असतात त्यांची अशी लग्नासाठी वगैरे असा हॉल आहे. एकदम 1 नंबर लॅविश आहे. VIP लोकांचीच इथे लग्न होतात. गरिबांचं काय हे असे कार्यालयासारखं हॉटेल पण नवं आणि हे पण नवं. आणि सिरियलमधले आपलं बघत असेल तर राणा आणि अंजलीबाईची जी काय हे होती सिरियल, ते इथे दोघेजण राहत होते. आणि इथूनच ओपल हॉटेल आहे आणि DYP सिटी हॉल म्हणजे जो काय DYP सिटी हे आहे मॉल, तो सुद्धा इथे थोडाफार मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे आहे ते अलेक्झा पार्क म्हणून आहे, एकदम पुसट दिसाले. त्यामुळे इथं म्हणजे लेट गेल्यामुळं भरपूर 6:30ची वेळ होती ही ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये पोहोचले तेव्हाची. आणि त्यानंतर ॲक्च्युली 6:30ला करेक्ट मी पोचले होते. तर थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊया ओपल हॉटेलचा बाहेरून. असा आहे आणि हा पण छान आहे, एकदम जुना आहे पण रिनोव्हेट केल्यामुळे खूप सुंदर त्याला लुक आला आहे. जेव्हा पप्पा मम्मी होते तेव्हा आम्ही इथे जेवायला येत होतो, पण आता एवढं महागडं झालं आहे हॉटेल हे. असे मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मिटिंगा वगैरेच इथे होतात. तर मी या दादांना विचारले कुठे आहे हॉल म्हणून, त्यांनी दाखवत होते मला इथे आहे मॅडम जावा म्हणून. तर ॲक्च्युली 7:30ला आमची मीटिंग संपणार होती, 9:30 वाजता मीटिंग संपली. आणि जेवणासाठीचं खाली एकदम बेसमेंटला केले, खूप छान आहे बघा. हा काही तर कॅरडोर म्हणतात ते सोफा सेट वेटिंग रूमसाठी वगैरे असं आहे. हत्ती किती सुंदर आहेत बघा. तर मी विचारत जात होते, कारण आमच्या LICची कुठं लोक बसली ते समजत नव्हतं. खाली इकडून गेले की तिकडून येते, तिकडून गेले की इकडून येते, असं काय काय एंट्री केलेल्या आहेत. आणि एक पहिल्यांदा आले तेव्हा पण काही समजलं नव्हतं, आता दुसऱ्यांदा आले तेव्हा पण काही समजलं नाही. तर इथे आम्ही बसलोय वेटिंग करत. शाकाहारी मी तर खाणार होते, मांसाहारी मागच्या वेळेला मला काही आवडलं नाही. तर हा सीन पण जोडलेला आहे, हा सकाळचाच आहे. आणि दूध तापवले, सकाळचे चहा वगैरे झाले आणि बाहेरचं वातावरण दाखवतो मला खूप सुंदर आहे. बघितलं की डोळे एकदम सुखावणारं, सर्वांचे एवढे सुंदर वातावरण सकाळचं होतं. चला तर मी आत आले. भांडी जी काय कालची घासली होती ती म्हटलं पहिल्यांदा लावून घेऊया आणि मग स्टार्ट करूया सगळ्या कामाला, कारण ही राहिली की राहून जातात. तर सरांनी एक उदाहरण सांगितलं, ते तुमच्यावर शेअर करू वाटलं म्हणून 2 मिनिटातच सांगते आणि जास्त काय वेळ घेणार नाही आणि एवढी पण लांबड लावणार नाही. तर LICमध्ये बघा एक व्यक्ती आली होती सरांच्या समोरचा आणि खरोखर रिअल घडलेली घटना आहे ती सांगणार आहे मी माझ्या भाषेत. सरांनी खूप सुंदररित्या सांगितलं, पण एवढं काय मला सांगता येणार नाही. तर त्यांनी घेतली होती जीवन सरळ पॉलिसी आणि 71 वयाचे होते आजोबा. घेतली होती तेव्हा त्यांचं वय 30च्या अगोदर वगैरे 25-30च्या वय असताना घेतली होती. मग ते सरांना म्हणत होते की एवढी कमी रक्कम मला का मिळाली, असं म्हणून सरांच्यावर वाद घालत होते. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा पण आला होता, तो आर्किटेक्चर होता. आणि एक्झॅक्ट सरांच्या समोर 2 फायली होत्या
आता त्यांची तर मॅच्युरिटी झाली होती, नेफ्ट द्यायचीच होती आणि त्यांचं शंका होती की मला कमी पैसे मिळाले. दुसरी फाईलचा किस्सा पण त्याबरोबर सांगते. दुसरी फाईल जी काय होती त्यांच्यासमोर, तर ॲक्च्युली 3,000चा हप्ता 6 महिने भरले होते, सायंत्रिक 18,000 रुपये भरलेत आणि एकदम त्या व्यक्तीची जी काही मेन व्यक्ती होती मिळवणारी तीच एक्झिट झाली होती आणि त्यांनी 25 लाखाचा कवर घेतला होता आणि तो क्लेम सँक्शन करायला सर बसले होते आणि एक तर व्यक्ती त्यांच्यासमोर ती आली आणि इकडे ही फाईल आणि तिकडे ती फाईल. सर म्हणाले त्या व्यक्तीला की तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला तुमचे पैसे तुम्हाला वापरायला मिळायला लागलेत. आणि इकडे बघा ह्या कुटुंबाचं बघा त्या व्यक्तीवर म्हणजे त्यांच्या बायकोवर काय अवस्था झालेली आहे. तर अशा कुटुंबातली 2 मुलं शिकत आहेत आणि त्या म्हणजे त्या लेडीजला तुमच्या ह्या पैशाची मदत होणार आहे आणि ती 2 मुलं तुमच्या पैशावर शिक्षण घेणार आहेत. तुम्ही एक समाजकार्य करत आहात असंच त्यांनी सरांनी सांगितलं. एवढी ती व्यक्ती खुश झाली की माझ्या पैशावरती म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार. म्हटलं अजून मी 2 पॉलिसी काढेन असं त्यांनी उत्तर दिलं आणि त्यांच्या मुलाच्या नावावरती 3D जनरेशनचा जो काय प्लॅन आहे तो सरांनी सजेस्ट केला होता. त्यामुळे ती व्यक्ती एवढी खुश झाली की माझ्यामुळं कुठल्या तर कुटुंबाचं एक चांगलं कार्य होत आहे असं त्या व्यक्तीला म्हणजे वाटलं पण आणि भावना पण योग्य आहेत. अशासाठीच विमा काढणं गरजेचं आहे. लोक म्हणतात रिटर्न्स मिळत नाहीत वगैरे, असं नाही. इन्शुरन्स कशासाठी घेतला जातो तर लाईफ कवरसाठी. अचानक जी मिळवती व्यक्तीची एक्झिट झाली तर त्या व्यक्तीच्या पश्चात त्या कुटुंबावरती कोणतीही आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक दुर्बलता येऊ नये. 1-2-3 महिने 1 महिना लोक मदत करतात बघा, डबा देणे किंवा पैसे देणं, पण तिथून पुढची लाईफ कशी घालवणार ते कुटुंब. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून आणि हो, तुम्ही कोणती पॉलिसी घेतलेली आहे तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी ते कमेंटमध्ये नक्की टाईप करा.